हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आळूच्या वड्या बनवल्या आहे। बघा किती छान झाल्या आहे आपल्या आळूच्या वड्या। या वड्या एकदम कुरकुरीत आणि टेस्टी झालेल्या आहे। या आपण कशा बनवल्या ते रेसिपी मध्ये पुढे बघूया। चला तर मग आळूच्या वडीच्या रेसिपीला सुरुवात करूया। येथे आळूचे पानं, डाळीचं पीठ, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर, सफेद तीळ, खसखस आणि तांदळाचे पीठ आणि आपल्याला तळण्यासाठी तेल इतक्या साहित्याचा वापर केलेला आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। बघा आता आपण हे आळूचे पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे अशा प्रकारे लाटून घ्यायचे। हे असे लाटल्यामुळे पानं एकदम मऊ होतात आणि आपल्याला वडी वाळण्यास अजिबात अडचण येत नाही। अशा प्रकारे आपण सर्व पाने लाटून घेतलेली आहे आणि आपल्याला हे उलट्या बाजूने लाटून घ्यायचे आहे। तुम्हाला मी काय काय साहित्य सांगितले आहे व त्याचे किती किती प्रमाण घ्यायचे हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे, तिथे जाऊन आपण बघू शकता। आता आपण आळूचे सारण बनवून घेऊया। हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट, इथे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे मी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, 3 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून तांदळाचे पीठ। आता पाणी टाकून आपण आता हे मिक्स करून घेऊया। आपल्याला हे बॅटर जास्त पातळ नाही बनवायचे। बघा अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे। आता आपण यामध्ये 2 चमचा मीठ टाकून घेऊया। आता आपलं सारण तयार झालेलं आहे। येथे मी डाळीचं पीठ 3 वाट्या घेतलेले आहे, या वाटीनं 3 वाट्या। चला आता आपण पानांना पीठ लावण्यास सुरुवात करूया। आपल्याला ही पानं अशी उलटी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचे आपल्याला। बघा हे आपलं बॅटर जास्त पातळही नाहीये आणि जास्त घट्टही नाहीये, अशाच प्रकारे पाहिजे। पानं मी कशा पद्धतीने ठेवते हे बघा।
आळूच्या वड्या या सर्वांनाच आवडतात. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आपण येथे 6 पानं घेणार आहे. बघा आता आपलं हे पानांना पीठ लावून झालेलं आहे. आता आपण याची वळकुटी कशी वळायची बघूया. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला इथे दुमडून घ्यायचे आणि वरतून पण असं पीठ लावून घेतलेलं आहे. या साईडनी पण आपल्याला असं प्रकारे दुमडून घेतलेले आपण. बघा या अशा प्रकारे आपल्याला दुमडून घेत चालायचंय पुढे. बघा अशा प्रकारे आपल्याला पानं दुमडून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे वडी बनवायची आपल्याला. बघा येथे मी एक चाळण घेतलेली आहे. या चाळणीला तेल लावलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये ही वडी अशी ठेवून घ्यायची आहे. चला तर मग आता आपण बाकीच्या वड्याही अशाच प्रकारे वळून घेऊया. ही पानं आपण लाटण्याने लाटून घेतल्यामुळे आपल्याला वळण्यास अजिबात अवघड जात नाही. बघा पटकन वळली जाती वडी. हे बघा अशा प्रकारे आपली वडी पटकन वळली जाते. अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या वळून झालेल्या आहे. चला मग आता आपण वाफवून घेऊया. आता आपण इथे एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे. आता आपण गॅस चालू करूया. आता आपल्याला पाणी गरम होऊन द्यायचंय. पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे. बघा पाण्याला आता छान उकळी आलेली आहे. आता आपण ही चाळण यावर ठेवून घेऊया आणि झाकण ठेवूया. कमी गॅसवर मी अर्धा तास ठेवणार आहे या वड्या वाफवण्यासाठी. आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण उघडून बघूया. बघा किती छान शिजलेल्या आपल्या वड्या. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण हे थंड होऊन देणार आहे. आता आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत. आपण या कट करून घेऊया.
बघा किती छान झाले आपल्या वड्या. या पानांच्या वड्या खूप टेस्टी लागतात. चवीला खूप छान लागतात या वड्या. बघा किती छान कट झालेली आहे. बघा किती छान कट झालेली बघा. येथे आपल्या सर्व वड्या कट करून झालेल्या आहे. आता आपण ह्या वड्या तळून घेऊया. येथे एक कढई घेतलेली आहे आणि आपण त्यात तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपलं तेल गरम होत आहे. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण वडे तळण्यास सुरुवात करूया. या वड्या खूप खरपूस होतात. बघा किती छान झालेल्या आपल्या वड्या. अशा प्रकारे आपण सर्व वड्या तळून घेऊया. आता या काढून घेऊया आपण. अशा प्रकारे आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहे. बघा कशा झाल्या आपल्या वड्या. खूप छान झालेल्या आहे. तुम्ही माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. बघा किती सुंदर झालेल्या आपल्या वड्या. तुम्हाला जर माझ्या वड्या आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय फ्रेंड्स.